नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2024 ची नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2024 ही भरती आहे। पदाचे नाव काय आहे, शिकाऊ उमेदवारांसाठी इथे जागा आहेत आणि जागा खूप चांगल्या आहेत। 4039 जागांसाठी इथे भरती निघाली आहे। संधी सोडू नका, लगेचच अर्ज करा आणि अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळून जाईल आणि सोप्या पद्धतीने आम्ही इथे माहिती सांगत असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या शंका आहेत त्या संपूर्ण शंका नक्की सुटतील अशा पद्धतीचं आम्ही आश्वासन देतो। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। क्वेश्चन आहे, यंत्र इंडिया लिमिटेड भारतीय नागरिकों को से भारत विभिन्न राज्यों में स्थित आयुध और आयुध उपस्कर कारखानों में ऑपरेटिंग्स अधिनियम 1961 और उसका संशोधन के तहत ट्रेड ऑपरेटिंग्स के 58वें बेस गैर ITI और ITI श्रेणी के लिए ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जाएगा। आयुध कारखानों में रिक्तियों की संख्या लगभग 4039 जागांसाठी भरती होणार आहे। 1463 जागा नॉन ITI और 2576 जागा ITIच्या विद्यार्थ्यांसाठी। बघा, नॉन ITI ज्यांचा असेल त्यांना 1463 जागा असणार आहेत आणि ज्यांनी ITI केलेला आहे त्यांच्यासाठी 2576 जागा असणार आहेत। इस अभ्यास का उद्देश्य भारत सरकार के प्रमुख कार्यक्रम कौशल्य भारत मिशन को बढ़ावा देना है। बघा, या अभ्यासक्रमाचा किंवा या योजनेचा किंवा या ट्रेड ऑपरेटिंग्स पदांसाठी काय मेन उद्देश आहे, तर प्रमुख कार्यक्रम कौशल्य भारत मिशन को बढ़ावा देना या कार्यक्रमाचा मेन उद्देश। तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तुम्हाला हे PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा पाहू शकता। त्याच नंतर तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे। बघा, यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर भरती 2024 ही भरती आहे। यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी 4039 रिक्त जागांसाठी इथे पदानुसार भरती होणार आहे। त्याच पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे, उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि इथे शिकाऊ पदाचे नाव काय, शिकाऊ पदासाठी इथे अर्ज मागवण्यात येत आहे। पद संख्या किती आहेत, 4039 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्याच पद्धतीने बघा, वॅकन्सी डिटेल काय आहे, नॉन ITI साठी 1463 जागा आहेत आणि ITI साठी 2576 अशा जागा आहेत। बघा, शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार आहे, नॉन ITI साठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, शुड हॅव पास्ड माध्यमिक क्लास 10th स्टँडर्ड वर इक्विव्हॅलंट। बघा, 10वी पास असणं तुम्हाला गरजेचं आहे। त्याच पद्धतीने क्लोजिंग डेट ॲप्लिकेशन विथ मिनिमम 50 मार्क्स इन ॲग्रिगेट विथ 40 मार्क्स मॅथमॅटिक्स सायन्स अँड इच। बघा, तुम्हाला 50 मार्क असणं गरजेचं आहे, त्याचमध्ये 40% तुम्हाला मॅथ्स आणि सायन्समध्ये असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। त्याच पद्धतीने बघा, ज्यांचं ITI आहे त्यांना काय एज्युकेशन लागणार आहे ते सुद्धा आपण इथे पाहूया। ज्यांचं ITI आहे त्यांना काय लागणार आहे, तर शुड हॅव पास्ड रिलेव्हंट ट्रेड टेस्ट फ्रॉम ITI इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज NCVT और SCVT और एनी अदर authorized specialist through gazette notification of Ministry of Skill Development and Entrepreneurship, Ministry of Labor and Employment with duration as per the Apprenticeship Act 1961 प्लस पास्ड माध्यमिक क्लास म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे। इक्विव्हॅलंट 50 ॲग्रिगेशन मार्क्स अँड बोथ इन मॅट्रिक्युलम IIT। बघा, तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने ITI सुद्धा पास असणं गरजेचं आहे। 10वी पास प्लस ITI पास असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रिगेशन म्हणजे 50% मार्क असणं गरजेचं आहे, तर तुम्ही ITI मध्ये इथे फॉर्म भरू शकता।
त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्याच पद्धतीने हाऊ टू अप्लाय, तुम्हाला कशा पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे बघा। या भरतीकरिता अर्ज हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि कागदावर आधारित अर्ज स्वीकारला जाणार नाही बघा। कागदावर आधारित अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघा तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे, त्या तारखेच्या आत जर तुम्ही अर्ज केलात तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। नोटिफिकेशन PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानंतर त्याच्यावरची सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। अधिकृत माहितीकरिता PDF हा वाचणे गरजेचं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल PDF, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण सविस्तर माहिती वाचा, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।